मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते, ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते। आणि यंदा बुधवारी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी आहे चंपा षष्ठी। हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे। खंडोबा, मार्तंड, भैरव आणि मल्हारी यासारख्या नावानेही ओळखले जातात, जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाची नवरात्रप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होणारा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपा षष्ठी। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात। चंपा षष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखले जाते। हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे। हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो। भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेला विजय म्हणून चंपा षष्ठी साजरी करतात। या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते। हे युद्ध अवघ्या 6 दिवसात संपले। या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती। हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो। खंडोबाच्या उपासनेत भंडारा खूप महत्त्वाचा आहे। भंडारा म्हणजेच हळदीची पूड। खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपा षष्ठी या दिवशी ठोमरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात। देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते। तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान, पैसे, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात। खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे। त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला महत्त्व आहे। या व्रताने पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतं। धन, ऐश्वर, आरोग्य आणि कुटुंब सुख मिळतं। जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते। कुंडलीतील कालसर्पदोष नष्ट होतो, ज्यामुळे शिक्षण, व्यवसायातील अडथळे दूर होतात। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच प्रत्येक आईने चंपा षष्ठीच्या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावायचा आहे फक्त असा एक दिवा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, विघ्न, संकट, अडचणी तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कसा लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चंपा षष्ठीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत। सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। आता जर तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर त्याची पूजा करा किंवा अगदी तुम्ही शिवलिंगाची पूजा केली तरीही चालणार आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे। जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे, किंवा तो नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे, किंवा ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। ते मेहनत तर करतात, कष्ट तर करतात, पण त्यांच्या कष्टाला
त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही. जर आपली मुलं वारंवार आजारी पडत असतील, किरकिर करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये की आपल्या मुलांमध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल, वास्तुदोष असेल घरामध्ये किंवा पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता करू शकता. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात. चंपाषष्ठीच्या दिवशी दिव्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता या उपायाकरता आपल्याला जे दिवे लागणार आहेत ते आपल्याला कणकेपासून तयार करायचे आहेत किंवा अगदी तुमच्याकडे डाळींचं पीठ असेल, ज्वारीचं, बाजरीचं याचं पीठ असेल तर या सर्व पिठांना एकत्रित करून तुम्हाला त्यापासून दिवे हे तयार करायचे आहेत. आता तुम्हाला जर एक मुलगा असेल तर तुम्हाला 2 दिवे तयार करायचे आहेत. आता जर तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 4 दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत. अर्थात काय, तर प्रत्येक मुलाकरता आपल्याला 2-2 दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वातही टाकायचे. तसेच या दिव्यामध्ये आपण जे रोजच्या देवपूजेमध्ये तेल वापरतो तेच टाकायचे. या दिव्यामध्ये आपल्याला चुकूनही तूप हे टाकायचं नाही, कारण या दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण हे करायचं आहे. आता हा उपाय आपण संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला थोडासा भंडारा ठेवायचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. तसेच आपण जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 2 दिवे ठेवायचे आहेत. दिव्यांना प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर या दिव्यांनी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांची आपल्याला आरतीही करून घ्यायची आहे. आता तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर आपल्याला येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत भंडारा हा उधळून घ्यायचा आहे. तसेच त्यांना भंडारा हा लावून सुद्धा घ्यायचा आहे. आता देवघरामध्येच आपल्या मुलांना आसन घेऊन बसवायचं आहे. आता सर्वप्रथम आपल्या मुलांच्या कपाळावर आपल्याला भंडारा हा लावून घ्यायचा आणि त्यानंतर या 2 दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण हे करून घ्यायचं. औक्षण करून झाल्यानंतर ते 2 दिवे जे आहेत ते आपल्याला देवघरामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आता जर तुम्हाला 2 मुलं असतील तर पुन्हा दुसरे 2 दिवे आपल्याला प्रज्वलित करून ताटात ठेवायचं आहे. मुलाला औक्षण करायचं आहे, भंडारा लावायचा आहे आणि त्यानंतर ते 2 दिवेसुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. एका मुलावरनं ओवाळलेले दिवे जे आहेत ते आपल्याला दुसऱ्या मुलाकरता ओवाळता येणार नाही. दोन्ही मुलांकरता आपल्याला वेगवेगळे दिवे हे वापरायचे आहेत. या दिव्यांना नागदिवे असे म्हटले जातात आणि चंपाषष्ठीच्याच दिवशी असे हे दिवे जे आहेत ते आपल्याला लावायचे आहेत आणि या दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण हे करायचं आहे. हा उपाय आपल्याला वर्षातून फक्त एकदा, तो पण चंपाषष्ठीच्या दिवशी करायला मिळतो. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, दोष दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते. आता जर तुमच्या इथे खंडोबाचं मंदिर असेल तर आवर्जून तिथे आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी जायचं आहे. जाताना त्यांचा प्रिय असा नैवेद्य त्यांना घेऊन जायचं. आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथे भंडारासुद्धा 3 वेळा उधळायचा आहे. उधळताना येळकोट येळकोट जय मल्हार असं आपल्याला म्हणायचं आहे मोठ्याने. किंवा अगदी तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा महादेवांचं दर्शन हे घेऊ शकतात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो चंपाषष्ठीच्या दिवशी करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.